पुण्याचे आमदार गिरीश बापट आणि बार्शीचे आमदार दिलीप सोपल ज्यावेळेस विधानसभेमध्ये बोलायचे त्यावेळेस मात्र संपूर्ण सभागृह खळखळून असायचं। आज खासदार गिरीश बापट यांचं दुःखद निधन झालं आहे आणि या अंत्यसंस्काराच्या निमित्तानं बार्शीचे माजी आमदार दिलीप सोपल आणि माजी मंत्री या अंत्यसंस्कारासाठी आलेले होते। सोपल साहेब, सभागृहामध्ये ज्यावेळेस तुम्ही दोघंजण बोलायचा त्यावेळेस मात्र सभागृह खळखळून असायचं। आज कुठेतरी राज्यानं एक चांगला राजकारणी नेता बापटांच्या निमित्तानं गमावला अशी भावना? 100% गिरीश बापट अतिशय सुसंस्कृत असं व्यक्तिमत्व आणि दिलखुलास माणूस, कोणाबद्दल द्वेष राग असं कधीच मनात त्यांच्या कधी आलंच नाही। सर्वांशी हसून खेळून आमदार असताना मंत्री झाल्यावर सुद्धा त्यांच्या चेंबरमध्ये दुपारी जेवण असायचं। सर्व पक्षाचे आमदार त्या ठिकाणी असायचे। माझी आणि त्यांची मैत्री मी पुण्यात कॉलेजला शिकत असतानापासून आहे। म्हणजे आम्हाला त्यावेळेस वाटलंही नाही आपण पुढे जाऊन आमदार होणार आहोत। त्या काळापासूनची अप्सरा चौक जो आहे, अप्सरा हॉटेल, त्या ठिकाणी ते गणपती मंडळ आहे, तिथं त्यांची माझी पहिली भेट झाली। तिथून मग आजपर्यंत ती मैत्री आमची टिकली। बापटांसोबतचा तुमचा असा नेमका कोणता किस्सा आहे की ज्या किस्स्यामुळे सगळं संपूर्ण सभागृह खळखळून असत होतं, किंवा तुमचा जो सभागृहातला किस्सा नाही, सभागृहाच्या बाहेरचा असा आहे, 95 साली ते निवडून आले। माझ्या तोपर्यंत 2 टर्म झाल्या होत्या आणि मग जुने मित्र म्हणून नागपूर अधिवेशनात मला त्यांनी सांगितले की आपण आता इथली थंडी खूप छान आहे, तुला अनुभव आहे, आपण फिरायला जाऊ। सकाळी मी म्हणलं बरं जाऊ। मग आम्ही त्याच्यासाठी ते स्पोर्ट्स शूज, चालण्यासाठीचे तो ड्रेस, स्वेटर वगैरे असं केलं आणि सकाळी येतो म्हणलं मी। मला उठायला थोडा उशीर झाला म्हणून मी 7:30ला गेलो, तर एक ग्रस्त झोपलेले होते। ते पेला विचारलं काय रे, तुमची वाट बघून फिरून आले, काय बूटसुद्धा काढले नाहीत म्हणले। असं 2-3 दिवस झाल्यावर मी म्हणलं मी वेळेवर येऊन सुद्धा कसं काय हे लवकर जाऊन येत आहे। मग मी त्या पियेला जरा खडसवून विचारलं, काय का म्हणलं। मग तो हसायला लागला आणि तो म्हणला की तुमच्या धास्तीनं रात्री बूट घालूनच झोपतेत म्हणला, ती सकाळी उठायचं नाही मला। असा एक आनंदी मित्र, म्हणजे त्याच्या रूमवर मॅजेस्टिकला आम्ही मिळून राहत होतो। त्याच्या इथं त्यांचा एक खानसामा होता आणि सगळ्या मित्रांना ते जेवायला बोलवायचे। महाद्या नावाचा एक प्रकार होता खाद्यपदार्थ, ते त्याच्या आवडीनं ते तयार करून सगळ्यांना खाऊ घालण्याचा नाद होता। गिरीश बापट म्हणजे खरं तर पुण्यातल्या राजकारणामध्ये आजही त्यांचं उदाहरण दिलं जातं। म्हणजे ते भाजपचे नेते होते तरी सुद्धा राष्ट्रवादी काँग्रेस असेल किंवा इतर विरोधी पक्षातल्या नेत्यांशी त्यांचे चांगले संबंध होते। म्हणजे पुणेरी संस्कृती म्हणून राजकारणामध्ये सातत्यानं दाखले दिले जातात की गिरीश बापट राजकारण झाल्यानंतर, निवडून आल्यानंतर दुसऱ्याच दिवशी कट्ट्यावरती सगळ्या नेत्यांना घेऊन बसायचे। अगदी म्हणजे इथं पुण्यात असो, असेंब्लीमध्ये, लॉबीमध्ये त्यांच्याकडं मला वाटतं ते सगळे आमदार ते वेळेवर हजर ठेवण्याचं वगैरे प्रतोद असतानाचं काम होतं। तर त्याही वेळेस ते वेगवेगळे खाद्यपदार्थ आणून ते फक्त भाजपचेच आमदार नाही तर बाकीच्यांनाही निमंत्रण असायचं आणि रक्तातच सुसंस्कृतपणा होता, जन्माच्या आत सुसंस्कृत ज्याला म्हणतो आपण, असं ते व्यक्तिमत्व। आज त्यांच्या जाण्यानं तुम्ही एक चांगला मित्र आणि सहकारी। खूप वाईट वाटलं बातमी टीव्हीवर दुपारी ऐकल्यावर की सगळे जुने काय प्रसंग डोळ्यापुढून गेले, विधानसभेतले, विधानसभेच्या लॉबीतले, बाहेरचे। एक चांगला मित्र गमावल्याची भावना आज माझ्याच काय त्यांच्या सगळ्या मित्रांच्या मनामध्ये आहे। आपण पाहतोय की माजी मंत्री दिलीप सोपल सांगतायत की त्यांनी नागपूर अधिवेशनाचा
किस्सा जो आहे तो आपल्यासोबत सांगितला. मात्र त्यांच्या जाण्यानं मी एक चांगला मित्र जो आहे तो गमावला, अशी प्रतिक्रिया माजी मंत्री दिलीप सुपलांनी या ठिकाणी दिल्याचं आपल्याला पाहायला मिळतं. कॅमेरा पर्सन सुशांत राऊत, सोनी प्रदीप कापसे, TV9 मराठी, पुणे.